नमस्कार, भारतीस मराठी तडकामध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत छान अशी कुरकुरीत आणि टेस्टी अशी मुगाची भजी। त्यासाठी मी 1 वाटी मुगाची डाळ घेतलेली, घरची मुगाची डाळ आहे बनवलेली। 1 वाटी मुगाची डाळ आणि 1 वाटी छोटी 1 वाटी मुगाची चुरी आहे। ह्या पद्धतीने मी हे घेतलेलं आहे। मी जवळजवळ 2 ते 3 पाण्याने छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि भिजवून ठेवलेलं आहे। जवळजवळ मी मुगाची डाळ 3 तास झालेली आहे, भिजवून ठेवलेली होती। बघू शकता तुम्ही छान अशी भिजलेली आहे। आता आपण ही पाण्यातनं काढून घेऊया आणि पाणी नितरवत ठेवून घेऊया। या पद्धतीने मी ही डाळ पूर्ण चाळणीत काढून घेते। या पद्धतीने मी चाळणीमध्ये काढून घेतलेली मूग डाळ आणि पाणी आपल्याला पूर्णपणे नितरवून घ्यायचं आहे। मुगाच्या डाळीचं पाणी निघालेलं आहे। आता आपण मुगाची डाळ मिक्सरच्या भांड्यात टाकून छान अशी जाडसर वाटायची आपल्याला, एकदम आपल्याला बारीक पेस्ट नाही बनवायची। यात मी जवळजवळ 5 ते 7 लसणाच्या पाकळ्या टाकून घेते। 3 हिरव्या मिरच्या मी टाकून घेतलेल्या आहेत। हे छान आपल्याला असं जाडसर वाटून घ्यायचं आहे। छान अशी आपण जाडसर ही वाटून घेतलेली आहे। बाकी मुगाची डाळ राहिलेली आहे ती आता आपण वाटून घेऊया आणि छान असं मी 1 चमचा भरून जिरं घातलेलं आहे, ते पण छान असं बारीक करून। हे आपण मिक्सरच्या भांड्यात दुसरं आपण घेतलेलं होतं, दुसऱ्या याच्यात मी मुगाची डाळ घेतली होती, ती पण छान अशी वाटून घेतलेली आहे, जाडसरच ठेवलेली आहे। आता आपण मुगाची डाळ वाटून घेतलेली आहे। आता आपण काय काय टाकायचं आहे ते बघून घेऊया। भरपूर अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आपल्याला। 1 मोठ्या आकाराचा कांदा कापून घेतला आहे, जाडसरच कापलेला आहे। आपल्याला हळद टाकून घ्यायची आहे, अर्धा चमचा हळद टाकलेली आहे मी। छोटा 1 चमचा आहे तो मी लाल मिरची पावडर टाकून घेतलेली आहे। आपल्याला ओवा टाकून घ्यायचा आहे, ओवा आपण हातावर क्रश करून टाकायचा आहे। आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। आता हे सर्व साहित्य आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। ही भजी खायला खूप अशी कुरकुरीत आणि खूप टेस्टी लागते। तुम्हाला कधी वाटलं तुम्ही कढी बरोबर करू शकता ही भजी, किंवा नुसतेच खिचडी बरोबर वगैरे असं करू शकता। खूप अशी टेस्टी आणि कुरकुरीत अशी ही भजी होते। तुमचं हे पीठ जरी बारीक झालं, मुगाची डाळ पण जास्तच बारीक झाली तर तुम्ही थोडंसं तांदळाचं पीठ यात कालवू शकता, त्यामुळे पण छान अशी भजी छान होईल, कुरकुरीत होईल अशी। हे बघा, या पद्धतीने मी छान असं फेटून घेतलेलं आहे। आता आपल्याला गरमागरम भजी करायला घ्यायची आहे। तेल गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आणि तेल तापलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता आपल्याला हा खाण्याचा सोडा टाकून घ्यायचा आहे भजीमध्ये, अगदी 2 चिमूट मी टाकलेला आहे। आता छान असं मिक्स करून घेऊया आणि लगेचच आता आपण भजी टाकूया तेलामध्ये। तेल तापलेलं आहे, बघू शकता आपण थोडं मिश्रण टाकून घेतलेलं आहे। तेल चांगलं गरम झालेलं आहे। आता आपण छान अशी भजी करायला घेऊया। जास्त मोठे गोळे करायचे नाहीत, अगदी छोटी छोटी मुगाची भजी करायची आहे आपल्याला। मूग भजी आता आपण पलटी करून घेऊया। मूग भजी आपली तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता। छान असा रंग पण आलेला आहे आणि एकदम कुरकुरीत अशी ही मूग भजी तयार झालेली आहे। आता आपण काढून घेऊया। मिरच्या तळून घेतलेल्या आहेत आपण। अजिबात तेलकट न होणारी ही मुगाच्या डाळीची कुरकुरीत अशी ही भजी तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आणि नेहमीप्रमाणे माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।